थांबा, हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक अजिबात करू नका, कारण आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील असा एक काळा अध्याय उलगडणार आहोत ज्याने भल्या भल्या नेत्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे. कल्पना करा, ज्या लोकांच्या ताफ्यापुढे पोलीस कडक सॅल्यूट मारतात, ज्यांच्या एका शब्दावर राज्याची कोट्यवधींची कंत्राटे इकडून तिकडे होतात, तेच लोक एका कथित भोंदू बाबाच्या पायाशी लाचार होऊन का बसले होते? सत्तेची नशा, काळ्या पैशाची हाव आणि ब्लॅकमेलिंगचा असा एक भयंकर चक्रव्यूह आज समोर आला आहे, जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. राज्याच्या राजधानीपासून ते थेट गल्लीपर्यंतच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेला मुळासकट हादरवून सोडणारा हा महाघोटाळा नेमका आहे तरी काय? या व्हिडिओमध्ये दडलेले सत्य कोणत्याही सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडचे आहे, त्यामुळे तुमची कामे बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत अगदी लक्ष देऊ नका. अशोक खरात नावाच्या या कथित बाबाने अध्यात्माचा बुरखा पांघरून जो काही ब्लॅकमेलिंगचा, काळ्या पैशाचा आणि मानसिक शोषणाचा कथित बाजार मांडला होता, त्याची एक नवीन आणि अत्यंत धक्कादायक बाजू आज आपण पुराव्यांच्या आणि सूत्रांच्या आधारे समजून घेणार आहोत. कालच पार पडलेल्या एका अत्यंत स्फोटक पत्रकार परिषदेने या संपूर्ण प्रकरणाला अशी काही ठिणगी लावली आहे की आता मंत्रालयाच्या वातानुकूलित केबिनमध्ये बसणाऱ्या अनेक पांढरपेशी लोकांच्या खुर्च्या अक्षरशः धोक्यात आल्या आहेत. या संपूर्ण कथित घोटाळ्याची सुरुवात होते ती मानवी मनाच्या असुरक्षिततेतून. हा कथित भोंदू बाबा अत्यंत हुशार आणि मानसशास्त्राचा पक्का खेळाडू होता, असे आता तपासांती बोलले जात आहे. याने सामान्य माणसांना टार्गेट करण्याऐवजी थेट अशा लोकांना आपल्या जाळ्यात ओढले ज्यांच्याकडे अफाट सत्ता आहे, प्रचंड पैसा आहे, पण तरीही ज्यांच्या मनात असुरक्षितता आणि अधिक सत्ता मिळवण्याची राक्षसी हाव आहे. याच्या कथित दरबारात येणाऱ्या VIP लोकांना हा अचूक हेरायचा आणि त्यांच्या कमकुवत दुव्यांवर घाव घालायचा. त्यांच्या खासगी आयुष्यातील कुरबुरी, राजकीय शत्रूंची भीती किंवा पैशाची हाव ओळखून हा त्यांना अत्यंत गोड आणि आश्वासक शब्दात अडकवायचा. सूत्रांकडून अशी दाट माहिती मिळत आहे की याने एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित राजकीय महिलेला याच पद्धतीने आपल्या खोट्या आश्वासनांच्या जाळ्यात ओढले. या कथित राजकीय महिलेला पक्षात मोठे पद मिळवून देण्याचे, विरोधकांना कायमचे संपवण्याचे आणि तिचे काही अत्यंत गुंतागुंतीचे आणि बेनामी आर्थिक व्यवहार मार्गी लावण्याचे खोटे गाजर दाखवून याने तिला आपल्या कथित दरबाराची नियमित सदस्य बनवले असावे, असा अत्यंत गंभीर संशय सध्या राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. ही महिला कोण आहे, तिचा आणि या बाबाचा नेमका काय कथित करार झाला होता, याची माहिती आता SITच्या रडारवर आली असून येत्या काही दिवसात या महिलेची अतिशय कठोर चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर या महिलेने तोंड उघडले तर राजकारणातील अनेक देवमाणूस म्हणून घेणाऱ्या नेत्यांचे खडे चेहरे चव्हाट्यावर येतील आणि राज्याच्या राजकारणात एकच भूकंप येईल, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या प्रकरणातील सर्वात भयानक आणि अंगावर काटा आणणारा भाग म्हणजे या बाबाचे ते कथित हायटेक कार्यालय. कालच्या पत्रकार परिषदेत अत्यंत सूचकपणे असा दावा करण्यात आला आहे की हे कार्यालय म्हणजे अध्यात्माचे केंद्र नसून तो एक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालवला जाणारा खंडणीचा आणि शोषणाचा स्टुडिओ होता. पोलिसांच्या कथित धाडीमध्ये जे काही समोर आले आहे ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या माणसाने आपल्या खास खोलीत अत्यंत महागड्या आणि परदेशातून मागवलेल्या अशा वन वे काचा बसवल्या होत्या, ज्यातून त्याला बाहेरचे सर्व दिसायचे, पण बाहेरून आतमध्ये मात्र फक्त अंधार दिसायचा. हा निव्वळ वास्तुरचनेचा भाग नव्हता, तर हा एका अत्यंत भयंकर अशा गुन्हेगारी कटाचा भाग असावा, असा संशय आता बळावला आहे. याच काचांच्या मागे आणि त्या कथित गुप्त खोल्यांमध्ये अनेक प्रतिष्ठित महिलांचे, अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे अत्यंत खाजगी आणि नाजूक क्षण छुपे कॅमेरे लावून रेकॉर्ड केले गेले असावेत, अशी अत्यंत खळबळजनक माहिती आता काही गुप्त सूत्रांकडून लीक होत आहे. तपासात हस्तगत करण्यात आलेल्या कथित हार्ड डिस्क आणि पेनड्राईव्हचा डेटा जर खरोखरच डिकोड झाला आणि त्यातले हजारो संशयास्पद व्हिडिओ जर खरे निघाले तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा ब्लॅकमेलिंगचा घोटाळा ठरू शकतो. या कथित व्हिडिओंच्या आधारेच या बाबाने अनेक मोठ्या लोकांना आपले कायमस्वरूपी गुलाम बनवून ठेवले असावे आणि त्यांच्याकडून आपले सर्व काळे धंदे बिनदिक्कतपणे चालवून घेतले असावेत, असा अत्यंत तर्कसंगत अंदाज आता तपास यंत्रणा लावत आहेत. या सगळ्या मानसिक आणि कथित शारीरिक शोषणाच्या पलीकडे जाऊन या प्रकरणाला जो एक अत्यंत काळा आणि गडद असा आर्थिक पैलू आहे, तो तर राज्याच्या अर्थव्यवस्थेलाच थेट सुरुंग लावणार आहे. अशी अत्यंत दाट चर्चा आहे की या कथित भोंदू बाबाच्या दरबारात हजेरी लावणारे जे 38 आमदार आणि अनेक बडे मंत्री आहेत, ते केवळ आशीर्वादासाठी तिथे जात नव्हते. यामागे एक अत्यंत मोठे आणि आंतरराज्यीय धागेदोरे असलेले मनी लॉन्ड्रिंगचे म्हणजेच काळा पैसा पांढरा करण्याचे रॅकेट सक्रिय असावे, असा थेट दावा कालच्या पत्रकार परिषदेत अत्यंत जबाबदारीने करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनता महागाईने आणि बेरोजगारीने होरपळत असताना हे भ्रष्ट नेते
आणि काही वरिष्ठ सरकारी अधिकारी आपला भ्रष्टाचारातून कमावलेला करोडो रुपयांचा काळा पैसा या बाबाच्या कथित ट्रस्ट आणि संस्थांच्या माध्यमातून पांढरा करत होते, अशी शक्यता आता उघडपणे बोलून दाखवली जात आहे. हा बाबा म्हणजे या काळ्या पैशाचा एक मोठा बँकर किंवा मॅनेजर असावा, जो देवाधर्माच्या नावाखाली या राजकारण्यांची काळी कमाई सुरक्षित करण्याचे काम करत होता. काल परवा जे काही संशयास्पद फोटो मीडियाच्या हाती लागले आहेत, त्यात हा कथित बाबा अशा काही आर्थिक गुन्हेगारांसोबत आणि मोठ्या राजकीय चेहऱ्यांसोबत एकाच फ्रेममध्ये दिसत आहे, जे लोक बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी आधीपासूनच कुप्रसिद्ध आहेत. एका अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला, ज्याची कोणतीही मोठी व्यावसायिक पार्श्वभूमी नाही, असा हा माणूस अल्पावधीतच शेकडो कोटींच्या संपत्तीचा मालक कसा बनला, याच्या नावे आणि याच्या नातेवाईकांच्या नावे राज्याच्या विविध भागात ज्या काही बेनामी जमिनी, मोठे फार्म हाऊस, अलिशान फ्लॅट्स आणि अनेक महागड्या गाड्या असल्याच्या कथित बातम्या सूत्रांकडून समोर येत आहेत. तो अफाट पैसा नेमका आला कुठून? या पत्रकार परिषदेत असा थेट आणि अत्यंत तर्कसंगत संशय व्यक्त करण्यात आला आहे की राज्यातील अनेक भ्रष्ट अधिकारी आणि राजकारणी आपला भ्रष्टाचारातून कमावलेला काळा पैसा लपवण्यासाठी या बाबाचा एक सेफ हाऊस म्हणून वापर करत होते. हा बाबा त्यांच्या पैशातून मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी करायचा, वेगवेगळ्या बोगस ट्रस्टच्या नावावर तो पैसा वळवायचा आणि त्या बदल्यात त्यांना तो पैसा पांढरा करून द्यायचा. म्हणजेच हा केवळ एक अंधश्रद्धा पसरवणारा भोंदूबाबा नव्हता, तर हा राज्याच्या अर्थव्यवस्थेला पोखरून काढणारा एक अत्यंत हुशार आणि डेंजर आर्थिक गुन्हेगार होता. यामुळेच आता ही मागणी जोर धरू लागली की केवळ राज्याच्या पोलिसांकडून याचा तपास पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी ईडी किंवा सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी तातडीने यात लक्ष घालणे अत्यंत गरजेचे झाले. मित्रांनो, या प्रकरणातील आणखी एक अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक बाब म्हणजे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, IPS अधिकाऱ्यांचा कथित सहभाग. ज्या IAS आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते, त्यांच्याच कुटुंबातील सदस्य, विशेषतः त्यांच्या पत्नी, जर या कथित भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकले असतील किंवा त्यांना तिथे जाणीवपूर्वक पाठवले गेले असेल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते? सूत्रांच्या माहितीनुसार अनेक अधिकारी आपले शासकीय वाहन आणि पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वापरून या बाबाच्या दरबारात हजेरी लावत असत. तिथे आतमध्ये काय कथित देवाणघेवाण व्हायची, एकमेकांच्या फॅमिली सोबत कोणत्या प्रकारचे अत्यंत खालच्या पातळीवरचे संबंध प्रस्थापित केले जात होते, याच्या ज्या कथित सुरस कथा आता बाहेर येत आहेत, त्या ऐकून कोणत्याही सुसंस्कृत माणसाची मान शर्मेने खाली झुकेल. हे अधिकारी स्वतःला अत्यंत उच्च शिक्षित समजतात, पण सत्तेच्या लालसेपोटी आणि प्रमोशनच्या आशेपोटी त्यांनी स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे कसे हसे करून घेतले, हे आता संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. जोपर्यंत या अधिकाऱ्यांचे आणि त्या 38 आमदारांचे कॉल रेकॉर्ड्स आणि त्या कथित हार्ड डिस्कमधील डेटा जनतेसमोर अधिकृतरित्या मांडला जात नाही, तोपर्यंत हा लपाछपीचा खेळ असाच सुरू राहील, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. सध्या तरी हा कथित बाबा पोलिसांच्या कस्टडीत आहे, पण तरीही या प्रकरणाचा तपास भरकटवण्याचे अत्यंत मोठे आणि पद्धतशीर प्रयत्न उच्च पातळीवरून सुरू असल्याचा संशय आहे. कारण या माणसामध्ये अनेक बड्या धेंडांचे जीव अडकले. जर याने तोंड उघडले किंवा ते कथित व्हिडिओ जर बाहेर आले, तर प्रस्थापित पक्षांचे मोठे वाडे पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळतील. जसजशी ही माहिती बाहेर येत आहे, तसा महाराष्ट्रातील सामान्य माणसाचा संताप आता अनावर होऊ लागला आहे. एक सामान्य माणूस आपला घाम गाळून टॅक्स भरतो. त्या टॅक्सच्या पैशातून या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना लाखोंचा पगार मिळतो. त्यांना AC गाड्या मिळतात, सुरक्षा मिळते, आणि हे लोक त्याच पैशाचा आणि सत्तेचा माज दाखवत एका अशा माणसाच्या दरबारात जाऊन बसतात, जो समाजातील निष्पाप महिलांचे कथित शोषण करत होता आणि राज्याची अर्थव्यवस्था लुटत होता. आज राज्यामध्ये शेतकरी हवालदिल आहे, तरुण मुले नोकरीसाठी वणवण फिरत आहेत, आणि दुसरीकडे हे 38 कथित आमदार आणि मंत्री या बाबाकडे जाऊन स्वतःच्या खुर्च्या कशा वाचतील यासाठी साकडे घालत होते. या संपूर्ण प्रकरणाला आता एक अत्यंत व्यापक असे जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या सगळ्या राजकीय आणि आर्थिक गुंतागुंतीच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण या प्रकरणातील त्या कथित पीडित महिलांच्या मानसिक अवस्थेचा विचार करतो, तेव्हा अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. अत्यंत मोठ्या विश्वासाने ज्या महिला या बाबाकडे गेल्या होत्या, त्यांना त्याने आपल्या गोड बोलण्याच्या जाळ्यात कसे अडकवले असेल, त्यांचे कसे पद्धतशीरपणे ब्रेनवॉश केले असेल, आणि नंतर त्यांना एका अशा अंधाऱ्या गर्तेत ढकलले असेल जिथून बाहेर येणे त्यांच्यासाठी अशक्य झाले असावे, याची कल्पना करणेही कठीण आहे. समाजात बदनामी होण्याच्या भीतीने किंवा या बाबाच्या त्या कथित खासगी व्हिडिओंच्या दबावाखाली आजही अनेक कुटुंबे घुसमटत असतील. म्हणूनच केवळ या भोंदू बाबाला अटक करून हा प्रश्न सुटणार नाही, तर या प्रकरणाची पाडेमुळे ज्या ज्या राजकीय आणि प्रशासकीय घरांमध्ये पोहोचली आहेत, त्या सर्वांचा बुरखा फाडणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे. मित्रांनो, या प्रकरणाची व्याप्ती आपण जेवढी विचार करत आहोत, त्याहून कित्येक पटीने मोठी आणि भयानक आहे. आतापर्यंत आपण या कथित घोटाळ्याचा फक्त वरवरचा भाग पाहिला आहे, पण आता आपण
या काळ्या समुद्राच्या आणखी खोलवर जाणार आहोत. सूत्रांकडून आणि विविध तपासांच्या गोटातून आता अशी काही धक्कादायक माहिती बाहेर येऊ लागली आहे जी ऐकल्यानंतर तुम्हाला राजकारण, प्रशासन आणि तथाकथित अध्यात्म या तिन्ही क्षेत्रांवरून विश्वास उडेल. एक कथित भोंदूबाबा अशोक खरात एका रात्रीत एवढा मोठा कसा झाला? त्याच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री आणि IAS अधिकारी रांगा लावून का उभे राहायचे? याचे जे कथित चक्रव्यूह आता समोर येत आहे ते कोणत्याही हॉलिवूडच्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल असे आहे. या बाबाने एक अत्यंत गुंतागुंतीची आणि कोणालाही संशय न येणारी अशी सिस्टीम उभी केली होती, ज्याला आपण आध्यात्मिक दरबार म्हणतो. तो प्रत्यक्षात राज्याच्या राजकारणाचा आणि प्रशासनाचा एक समांतर सत्ता केंद्र बनला होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज आपण या समांतर सत्तेच्या पडद्यामागचे ते सर्व कथित काळे धंदे, त्यांचे अर्थकारण आणि यातून होणारे मानवी शोषण अतिशय सविस्तरपणे डिकोड करणार आहोत. त्यामुळे तुमचे लक्ष अजिबात विचलित होऊ देऊ नका. या माणसाने आपली प्रतिमा कशी उभी केली, यामागचे कथित PR मॅनेजमेंट आणि मार्केटिंगची रणनीती समजून घेणे खूप गरजेचे आहे. हा स्वतःला कोणताही साधा बाबा म्हणून घेत नसे. याने जाणीवपूर्वक स्वतःच्या भोवती एक गूढ आणि चमत्कारिक वलय निर्माण केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार या बाबाने सोशल मीडिया आणि काही विकत घेतलेल्या माध्यमांचा वापर करून आपल्या कथित चमत्कारांच्या खोट्या कथा पद्धतशीरपणे पेरल्या होत्या. त्याच्या दरबारात जे लोक अचानक उभे राहून त्यांच्या समस्या दूर झाल्याचे सांगायचे ते त्याचेच पगारी लोक असायचे, अशी आता दाट चर्चा आहे. या खोट्या मार्केटिंगच्या जाळ्यात सुरुवातीला काही स्थानिक नेते आणि छोटे व्यावसायिक अडकले. जेव्हा या छोट्या नेत्यांना काही योगायोगाने यश मिळाले तेव्हा त्यांनी आपल्या वरच्या नेत्यांना या बाबाकडे नेले. अशा प्रकारे एका अत्यंत हुशार साखळी पद्धतीने या बाबाने थेट मंत्रालयापर्यंत मजल मारली. या बाबाचा दरबार म्हणजे राज्याच्या सत्तेची चावी बनली होती. ज्याला मंत्रीपद हवे आहे, ज्याला मोठ्या मलाईदार खात्याची जबाबदारी हवी आहे किंवा ज्या अधिकाऱ्याला अत्यंत महत्त्वाच्या शहरात बदली हवी आहे, ते सर्व लोक पैशांच्या बॅगा घेऊन या बाबाच्या चरणी लीन होऊ लागले. असा अत्यंत खळबळजनक दावा आता राजकीय वर्तुळातून होऊ लागला आहे. त्या चर्चित आणि अत्यंत प्रभावशाली राजकीय महिलेचा जर आपण विचार केला तर हे प्रकरण केवळ काही कोटींच्या भ्रष्टाचारापुरते मर्यादित राहत नाही. पत्रकार परिषदेत दिलेल्या सूचक इशाऱ्यानुसार ही कथित महिला राज्याच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या बाबाचा एक हत्यार म्हणून वापर करत होती. असं म्हटलं जाते की या महिलेच्या राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्यांच्यावर काही गुप्तकर्णी किंवा जादूटोणा करण्याचे कथित प्रयोग याच बाबाच्या दरबारात केले जात असत. पण खरी गोम इथे नाहीये. खरी गोम ही आहे की या जादूटोण्याच्या नावाखाली या महिलेने आपले करोडो रुपयांचे काळे व्यवहार या बाबाच्या ट्रस्टमध्ये वळवले असावेत. निवडणुका जिंकण्यासाठी लागणारा अफाट पैसा, कार्यकर्त्यांना वाटण्यासाठी लागणारी रसद आणि विरोधकांना विकत घेण्यासाठी लागणारी खोक्यांची व्यवस्था याच कथित बाबाच्या आश्रमातून हाताळली जात होती, असा अत्यंत गंभीर संशय आता तपास यंत्रणांना आहे. जर या महिलेची आणि तिच्या निकटवर्तीयांची सखोल ईडी चौकशी झाली तर गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणात जे काही मोठे भूकंप झाले, सरकारे पडली आणि नवी सरकारे आली, त्या सर्वांची पाळेमुळे कदाचित याच भोंदूबाबाच्या आश्रमात जाऊन मिळतील अशी भीती आता अनेक राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.